राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या दिवशी महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये आलेली आहे। बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले व शेजारीने सखेबाई ही चळवळीची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो। राज्यसभेपर्यंतचा माझा प्रवास हा क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने संपन्न झाला। आणि यामुळे आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी इथे आले। शाक्य संघ ही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची संघटना ती आज मानवंदना देत आहेत। त्यांनी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं। चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुल्यांची पगडी माझ्या डोक्यावर घालून माझा सन्मान दिलाय। क्रांतिबा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांची ही पगडी कायम मला जाणीव करून देत जाईल की पुस्तकावरती पुरोगामी विचारांचे संस्कार आहेत। कष्टकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिला भगिनींसाठी लढणं माझं आद्य कर्तव्य राहील। ही पगडी मला याची सतत जाणीव करून देत राहील आणि याच विचारांवरती मी आजन्म चालत राहील। शरद पवारांनी एक भाष्य केलंय, वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी दिसते आहे आणि मांडणी करताना 60% लोकांची मांडणी ही धर्मार्थ शक्तींना बळ देणारी आहे। मला वाटतं ताई की मी आज इथं महात्मा ज्योतिराव फुलांना अभिवादन करण्यासाठी आले। त्यांची जयंती आहे। आज आपण महात्मा फुलांच्या वाड्याच्या पवित्र प्रांगणात उभे आहोत। कुठल्याही राजकीय विषयावरती भाष्य करणं किंवा टीका टिप्पणी करणं हे या प्रसंगी तरी मी योग्य समजत नाही। माझ्या अंतःकरणापासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलांना मानाचा मुजरा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांना मानाचा मुजरा। जर ते लढले नसते तर आम्ही घडलो नसतो। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या सावित्रीच्या लेकीला राज्यसभेचा खासदार बनवलं आणि त्यांना मानवंदना देण्यासाठीच मी सावित्रीबाईंच्या वेशात शपथ घेतली। आज फक्त या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन लग्नाचं बळ मागण्यासाठी आले। महात्मा फुलेंचे जे सगळेजण अभिवादन करतात ते महाराष्ट्राला दिशा देणारे महात्मा फुले होते। मात्र याच राज्यात आपण बघतो गेल्या काही दिवसांपासून मोदी बाबूच्या आधी जाणारे राजकारणी काय वाटतं अशा जे काही अशा वेळेला मला सद्गुरु संत तुकोबा यांचं वचन आठवतं की ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू। पण त्याच वेळेला तुकाराम महाराज सांगतात ना की तुका म्हणे अशा नरा मोजोनी माराव्या पैजारा। बंधू बाबाच्या नादी लागू नये, कर्मकांडाच्या आहारी जाऊ नये। श्रद्धा असणं मान्य आहे परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये। यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याचा आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू आणि अशा महिलांवरती अत्याचार करणाऱ्या कराची वरात अशी निघेल की कुठल्याही आज्ञा बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं कोणाचं धाडस भारतीय संविधानाला आपल्याला विज्ञान विश्वास शिकवलेला आहे। वैज्ञानिक मार्गाने चालणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। तुम्हाला अत्यंत यश मिळवून देऊ शकत नसतं, त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला। नाही ताई, मी पुन्हा एकदा सांगते की महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे। फुलेवाड्याच्या प्रांगणात उभी आहे। राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठीची ही जागा नाहीये। इथून बाहेर पडल्यानंतर दररोजचा दिवसच राजकीय टीका टिप्पण्यांच्यासाठी आहे। अगदी आनंद होतो की खालावडीमध्ये अत्यंत अद्ययावत अशा जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। खरोखरच माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती सरकार महात्मा फुलांनी जे शिक्षण सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका विद्येने केले। आणि म्हणूनच बघा की मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं ही मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी सावित्रीबाईंच्या कार्याला दिलेली आदरांजली होती। आणि आज खालोडीमध्ये जी शाळा सुरू होतीये ती क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा जय जयकार आहे। आम्ही महात्मा फुल्यांच्या विचारांशी, बाबासाहेबांच्या, शिवछत्रपतींच्या, संविधानाच्या विचाराशी पूर्णपणे कटिबद्ध आहोत याचं ते प्रतीक आहे।